देशी माता. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने विश्वाची निर्मिती केली, सारे विश्व ज्याच्या सत्तेने काम करते. अरे संपूर्ण चराचर ज्याची सत्ता आहे, काय त्याचं सामर्थ्य आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या पान हाले, जो जागा ते चाले. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविले हळहळी. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता. संपूर्ण चराचरावर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची सत्ता आहे, तुझी सत्य वेदाशी. तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे. अरे संपूर्ण चराचरावर ज्याची सत्ता आहे, पण तो भगवान यशोदेला काय म्हणतोय, म्हणे यशोदेसी मैया हो मैया, आई ग आई, मम्मी ग मम्मी भाऊ. म्हणे यशोदेसी माता. तो यशोदेला आई म्हणतोय. ऐका जरा, खरं तर तो हा विश्वाचा आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, सगळा आहे, स्वैर आहे. श्री राम राम राम, जय राम राम राम, श्री राम 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 राम. जगद्गुरु श्री तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लागे प्रीत. तो भगवान भक्ताच्या अधीन आहे. भक्त त्याला जसं सांगेल त्याप्रमाणे तो होत असतो. भक्ताने सांगितलं तेव्हा लहान हो, पटकन लहान होतो. भक्ताने सांगितलं तेव्हा मोठा हो, पटकन मोठा होतो. एखादा म्हणेल गोविंद बाबा तुम्ही लहान व्हावं दिवस निघेल. आपल्याला लहान होता येणार, पण तो भगवान भक्ता करता लहानही होता, मोठाही होतो. एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. राधा नावाची गवळण, अनयाची मी गवळण राधा, गवळण राधा, विसरली गेले घर काम धंदा, घर काम धंदा. आणि या गोपाळाची पत्नी, तिचं नाव राधा. अरे राधेच्या भक्तीला तोड नाही. तुम्हाला भक्ती पाहिजे असेल तर गोकुळात चला. यथा व्रज गोपी काना. राधा हे भक्त आहे, राधेच्या भक्तीला तोड नाही. राधा म्हणते कृष्णा कानया रे,
देवाने त्या गोपींचे वस्त्र हरण केले आणि या दुसरी आहे माखन चोरणीला भगवान परमात्म्याने बरोबरीचे सारे सवंगडी गोळा केले. लहान 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 गाढाने सांगाय आल्या गोकुळच्या स्त्रिया. यशोदे, माझं म्हणणं आहे, दुसरी म्हणते यशोदेचं राहू दे का पहिले माझी आई, तिसरी म्हणते यशोदे या दोघींचे राहू दे पहिली माझी आई. बोल ना, ती तिसरी गवळण चहा महत्वादी होती. इतकी चहा होती ना, अख्ख्या गल्लीतल्या बाया तिला टर घाबरत होत्या. गली मध्ये ताई हो माय म्हणे गवळणी बरं ज्या पक्षाची गवळण होती ती यशोदेकडे आली. यशोदे, या तुझ्या पोराला सांगते काहीतरी. मी तुझ्या पोराच्या बाबतीमध्ये जर सांगायला गेली ना, तुझ्या नाकालाच मिरच्या लागतील. यशोदे, तुला येईल कृष्णाला म्हणते आता बस शाळेत जायचंय काही सांगा करता. देवाने सारे सौंदर्य गोळा केले. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गाय ढवळी आली का पिवळी आली गाई झाली तो अरे तुम्ही गाई घेऊन सारे निघाले भगवान गोधने चारावया जातो गाई चालल्या वनावर गाई सवे गोपाळ सांगती सवे पेंद्या सांगती गाई चालल्या भगवान परमात्मा रानात आले. गाई चालताय गाई चालता चालता देवाने वेणू वाजवला. भगवंताचा वेणूचा
आवाज ऐकून वेणूचा आणि साऱ्या गवळणी यशोदेकडे आला. यशोदाबाई कृष्ण कुठे ग? यशोदा सांगू लागली काही चालायला रानात गेला. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या दोन्ही पुरुष कर्मदानी खेळ विट्टी दांडू चंडूला बोली खेळ मांडिये विट्टी दांडू चंडू बडी लगोरी हमामा सुरता लंब्या तुरहोडी भवरा भवरा खेळे भवरा प्रसाद देतो भाग्यास्ते भाग्याचा ऐका बोललं का? काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंतरायची शपथ आहे. लांबवायचं म्हणलं अजून 2 तास मी केला असतो. अवघ्या 5 मिनिटात सर्व भाग सांगितला. गेल्या 27 तारखेपासून तर आज 4 तारीख 8 दिवसापासून महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव आपल्या गावामध्ये मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये पार पडत आलेला आहे.